पण बॅग ठेवण्याआधी आम्हाला जेव्हा आम्ही एंट्री केली ना, सगळीकडं सुनसान होतं. जंगल तर होतंच होतं, पण ज्या रूम दिल्या होत्या, आम्हाला जी रूम दिली होती ना, तिथे कोणीही नव्हतं. 1:30 वाजली ना, की असे बाहेरचे टेबल खुर्च्या हालायला लागल्या बापरे! ऑटोमॅटिक? ऑटोमॅटिक. आणि एक क्षण फास्टमध्ये गेली. ती नुसती अशी काळी दिसली, पण काय गेलं आणि कुत्र्यांचा आवाज भुंकण्याचा. बरं आजूबाजूचा एरिया जेव्हा आम्ही फिरलो ना, तेव्हा बाजूला 2 विहिरी होत्या, झाडं होती, हिरवंगार पाणी. तिथं पाहिलं आम्ही डोकावून. तुला मला काहीतरी सांगायचंय, पण तुम्ही का निघून गेला? माझं का ऐकून घेतलं नाही? मग काय सांगायचं होतं तिला? मोठा प्रश्न पडला. आणि चालता चालता अचानक एक बाई झाडाखाली दिसली. सगळे केस असे फिंदारलेले तिचे असे डोळ्यावर. तिच्या तिच्या डोळ्यातनं असं रक्त पडतंय की काय असं वाटत होतं. मी अशीच भटकते. माझ्या आत्म्याला अजून शांती मिळालेली नाही. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर डॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे एक मॅडम आलेले आहेत. Google फॉर्मच्या मार्फतच आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारत त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार मॅम. नमस्कार. काय आपलं नाव? ज्योती सुनील शिंदे. बरं आणि राहिलं कुठे आहेत तुम्ही? चिंचवड. बरं आणि मूळ गाव कुठलं? मुळगाव पुण्यातच. माझा जन्मच पुण्यातला झालेला आहे. बरं आणि लहानपणापासून चिंचवडलाच. हो. बरं. काय कसा अनुभव घडला आणि पहिला अनुभव काय होता? पहिला अनुभव म्हणजे कॉलेजच्या आधीचं, लग्नाच्या आधीचं सांगते म्हणजे. तर काय झालं, असं आम्ही आता मैत्रिणींनी ठरवलं, की आता कुठेतरी फिरायला जायचं. ठरवलं, की शांत ठिकाणी जायचं, हल्ला-गुल्ला काही नको. नेचर एकदम. मस्त मजा करायची म्हणून. तर एक जण म्हटली, "आहे एक विला, तर आपण जाऊयात" म्हणून. मग ठरलं सगळं. चौघी जणी होतो, पण एकीला आता बरं नव्हतं म्हटली, ती कॅन्सल झाली. म्हटलं ठीक आहे, तिघी तर तिघी. पुन्हा नाट लागायला नको. निघालो आणि तारीख ठरली. आम्ही निघालो. सकाळी पहाटे 5लाच निघालो आम्ही. कारण लांब असं म्हणजे तरी नगरच्या साईडला असेल ते. आता तो एरिया नाही एवढा मला प्रॉपर सांगता येणार, कारण तो सगळा जंगल एरिया होता. आणि कुठल्या सालातली गोष्ट असेल ही? आता तरी 22-23 वर्ष झाली असतील बरं. भेटण्याला. आता एवढे वर्ष झाले म्हटले, पण अनुभव घडलेला आपल्याबरोबर लक्षात राहतो. ती कारण घटनाच अशी घडली की ती विसरू शकत नाही. आणि मग सकाळी आम्ही निघालो. तिथे पोहोचलो. पोहोचल्यानंतर तो विला आम्हाला दाखवला त्यांनी. ते असतात गार्ड त्यांनी. तर रूम दिल्या गेल्या. आम्ही बॅगा सगळ्या तिथं टाकल्या. फ्रेश झालो. आजूबाजूला फिरलो. पण बॅग ठेवण्याआधी आम्हाला जेव्हा आम्ही एंट्री केली ना, सगळीकडं सुनसान होतं. जंगल तर होतंच होतं, पण ज्या रूम दिल्या होत्या, आम्हाला जी रूम दिली होती ना, तिथे कोणीही नव्हतं. आजूबाजूला सगळं बंद होतं. आम्हाला वाटलं आमच्यासारखेच असं बॅगा टाकल्या असतील आणि फ्रेश होऊन फिरायला गेले असतील. पण आम्ही एंट्री केली. करतानाच गेटचा पण आवाज कर्र. ते सगळे झाडं पण सुकलेली होती. पाला-पाचोळा बाजूला पडला होता. मी एकीला म्हटलं तरी, "अगं, काय गं सुनीता? आता हा जो पाला-पाचोळा पडलाय नक्की इथं राहतंय ना कोणीतरी? पण तू बघा, तुझ्या भरोश्यावर आम्ही इथं आलोय. घरी सांगितलेलं नाही." तर ती म्हटली, "काय नाही गं, तू अशीच आहे." आणि तिला एक एक मैत्रीण आहे ना, तिला अशी मज्जा करायची सवय. मध्येच काहीतरी आवाज काढणार, काहीतरी करणार. चेष्टा करायचं. चेष्टा करायची सवय. म्हटलं तसंही करत असेल, तर म्हटली, "काय नाही गं, व्यवस्थित आहे." घुसलो, रूम उघडल्या. बापरे! त्या जंगलातले कसले कसले किडे, ते सगळं इतके विचित्र आणि सुंदर किडे दिसायला, पण सगळे मोठे मोठे टपोरे असे किडे. ते साफसफाई घेतली आम्ही करून. एकच रूम होती व्यवस्थित सगळं. गाद्या-बिद्या टाकल्या, मस्त झोप काढली. आणि संध्याकाळी बरोबर 1:30 वाजली. 1:30 वाजली ना, की असे बाहेरचे टेबल खुर्च्या हालायला लागल्या बापरे! ऑटोमॅटिक? ऑटोमॅटिक. त्या हलताना आहे ना, जाणवायचा सगळा आवाज यायचा.
आणि आम्ही ठरवलं होतं आपण तिघीजणी आहे, अजिबात दरवाजा कोणीही उघडायचा नाही. त्याच्यात ते किडे वेगवेगळ्या प्रकारचे साप आला काय आलं तर भीती वाटायची म्हणून. आणि त्या सिक्युरिटी गार्डनी सांगितलं होतं, काही समस्या आली तर आम्हाला फोन करा. बरं फोन करा म्हटलं तर आम्ही फोन लावला. अहो दादा म्हटलं या ना, ते नळाला पाणी पण येत नाही आहे आणि एक तुमचा बल्ब नुसता फडफडतोय. तो आणि टॉयलेटमधलाच आहे आणि मुलींना म्हटलं समस्या नको आहे आणि रात्रीचं पुन्हा तुम्ही नाही आले तर तर हो येतो म्हटलं आणि आलाच नाही तो पुन्हा. बरं त्याच्यानंतर फोन लागणं बंद. शेजारी म्हणजे मैत्रिणीमध्ये सुद्धा फोन लागत नव्हता. तुम्हाला खरं वाटणार नाही पण हे आम्ही स्वतः अनुभवलंय. म्हटलं हे घडतंय काय? जर शेजारी फोन लागला नाही आणि गार्ड तर म्हणतोय की फोन करा मी लगेच येईल. कसा येणार? आणि बाहेर जे चाललंय हे धडाधड कोण सरकवतंय? म्हटलं आज तर जाऊ दे, आजची रात्र काढूया. दुसऱ्या दिवशी फिरून आलो, सगळं आलं. पुन्हा दुसऱ्या दिवशी 1:30 वाजता बरोबर सगळे दरवाजा खिडक्या बंद. आम्ही सगळे पडदे-बिडदे सगळे आपोआप पडदे आणि असा आवाज झाला आणि एक क्षण फास्टमध्ये गेली. ती नुसती अशी काळी दिसली पण काय गेलं आणि कुत्र्यांचा आवाज भुंकण्याचा. बरं आजूबाजूचा एरिया जेव्हा आम्ही फिरलो ना, तेव्हा बाजूला 2 विहिरी होत्या, झाडं होती, हिरवंगार पाणी. तिथं पाहिलं आम्ही डोकावून, कोणीच नाही आजूबाजूला. एक समोर एक रूम होती दिलेली, तिथं मुलं होती काही. पण ते मुलंही म्हटले, "का हो रात्री तुम्ही सारखे टेबल खुर्च्या?" म्हटलं, "आम्ही नाही हलवत, आम्ही कशाला बाहेर येऊ ना." नाही म्हणे, "मग आमच्यातलंच कोणीतरी असेल," असं म्हणून सोडून दिला तो विषय. पण ते व्हायचं ना, पडदे सरकायचे, दरवाजा खिडक्या, ते बरोबर अर्धा तास तो खेळ चालायचा. पुन्हा आवाज यायचा रडायचा आणि एक लॅम्प होता आमच्या रूममध्ये. तो लावला की तसा चालू बंद, चालू बंद, चालू बंद राहायचा आणि तो बंद केला ना की आवाज थोडा बंद व्हायचा. पुन्हा लावला की पुन्हा आवाज चालू व्हायचा. आवाज कसला यायचा पण? तो आवाज असा घुंगरांचा पण यायचा, तिचा रडण्याचा यायचा. कारण ती एक मुलगी होती. कारण ती रडायची आणि असे घुंगरांचा आवाज म्हटला साहजिकच मुलीचाच असणार. पण जे काय घडायचं ना आणि त्या ह्याच्यात हे सगळ्या वातावरणामध्ये आमच्यामधल्या एकीला फणानून ताप आला. त्याच वेळेस? त्याच वेळेस. ती साईबाबा, 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 मी स्वामी समर्थ, स्वामी समर्थ आम्ही आणि एक म्हणजे गॉड ब्लेस यू असे ती म्हणायचे. आम्ही तिघींनी प्रार्थना चालू केली पण ती तापली जी होती ना, तिला आम्ही तसंच शांत करून म्हटलं, "तू झोप, आम्ही दोघी जागे आहे, तू काही काळजी करू नकोस." आम्ही गार्डला फोन लावतोय, फोन लागत नाही, कोणाचे फोन लागत नाही. काय करायचं काय? पण आता ती वेळ तशी नव्हती आणि हिला तर ताप आलाय, करणार काय रात्रीचं? बरं आपण घरी सांगितलं नाही, विला तर पाहायचा आहे. आता हे सगळं अनुभव पण हा असा डेंजर. बापरे! ती रात्र कशी काढली ना, आमचं आम्हालाच माहिती. आणि रात्रीचे पुन्हा दरवाजावर दन 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 एकसारखा आवाज, "उघडा, उघडा, आता मला आत घ्या." असा बहुतेक असे, पण आम्ही उघडत नव्हतो. त्यानंतर बराच तिसऱ्या दिवशी पुन्हा तेच घडलं. बरं. 2 दिवस जे तुमच्यासोबत प्रकरण घडलं, मग त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं नाही की कोणाला हे सांगावं किंवा ही जागा चेंज करावी वगैरे, असं डोक्यात नाही आलं का तुमच्या? नाही, कारण काय आहे ना, आता मैत्रिणींचंच ठरलं होतं, की आता निघायचं, शांत ठिकाणी जायचं, फिरायचं, निसर्ग सौंदर्य पाहायचं. आता हे सगळं पाहायचं म्हटलं तर घरी थोडं खोटं बोलावं लागतं. म्हणजे सगळेच बोलतात, नॅचरल आहे. तसंच आम्ही पण केलं. आता म्हटलं की नाही, आता मिळतोय विला तर जाऊयात. पण ते देत नव्हते. ते जे म्हटले की आम्ही शक्यतो मुलींना देत नाही. आता का देत नाही याचं कारण आम्हाला त्यांनी काही सांगितलं नाही. पण ठीक आहे म्हणे, एक म्हणे आम्हाला फोन आला होता की ह्यांना द्या म्हणून, म्हणून आम्ही तुम्हाला दिलाय. म्हणून आम्ही तिथं राहिलो. पण आम्हाला माहीत नव्हतं की आमच्या बाबतीत हे असं सगळं काही घडेल म्हणून. रात्री असंच तिसरा दिवस पण तसं म्हटलं आता इथून निघायचंच. पण निघताना सुद्धा अनुभव खूप वाईट आला. आजूबाजूला भरपूर म्हणजे त्या जेव्हा आम्ही ठरवलं ना की नाही बाबा, आमच्यात बोलणी झाली की आता इथं थांबायचं नाही. काही करून आपल्याला ही रूम सोडलीच पाहिजे. पण मग रात्री पुन्हा तोच आवाज, सगळं तशीच घटना घडली. अरे हे तेच का घडतंय? हे काहीच कळत नव्हतं. कोणाच्याच काही लक्षात येत नव्हतं.
कारण तेच तेच पुन्हा पुन्हा तो वारा सुटणं, तो घुंगरांचा आवाज, छन 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 छन, सारखं तेच तेच. हे काय? पुन्हा तो दिवा, माझ्या डोक्यात तो दिवा का बाबा चालू बंद होतो? तिचा आत्मा तर नसेल ना त्यात? म्हणजे मनात विचार काही येऊ शकतात ना, की तो दिवा बंद केला की शांत होतो, दिवा लावला की पुन्हा ते चालू. हे का? बरं, ज्यावेळेस तुम्ही तिथं राहिला होता 2-3 दिवस, त्यावेळेस तुम्हाला काय हानी वगैरे झाली का तिकडं? नाही, हानी अशी काही झाली नाही. पण असं वाटत होतं, की जर दार उघडलं असतं तर 100% त्यातलं एक जण तरी नक्कीच गेलं असतं. कारण त्या आत्म्याला आत्माच म्हणायचा. कारण असं वाटत होतं, की त्याला काहीतरी आम्हाला सांगायचंय किंवा त्याला काहीतरी अपेक्षा असेल, की यांनी बाहेर यावं, काय करावं. पण तो आजूबाजूचं सगळं वातावरण फार डेंजर. बरं, आम्ही जाताना पुन्हा त्या विहिरीकडे डोकवायचं सुद्धा हे ठरवलं नाही, की त्याच्यातून पुन्हा काय आलं तर काय घ्या. रस्त्याने चालताना पण खूप सुनसान. आम्ही अक्षरशः जीव मुठीत घेऊन भरभर भरभर चालणार, देवाचं नाव घेत 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 गेटवर पोहोचलो. गेटवर मग त्या गार्डला आम्ही म्हटलं, अहो आम्ही किती फोन लावतो, हे करतो, तुम्ही फोन का उचलत नाही? बरं, फोन लागत नाही. नाही म्हणे, रात्रीचं मॅडम ते काय आहे ना, इथं रेंज नसते. अहो म्हटलं, तुम्ही आधी तरी सांगायचं ना. पण रिंग तर वाजत होती ना? हां, फोन केल्यावर रिंग तर वाजत होती ना, रेंज जरी नसली तरी फोन केल्यावर रिंग वाजत होती. मग का नव्हते उचलले त्यांनी फोन? नाही, नंतर एकदा वाजायची, त्यानंतर सगळं बंद. रिंग वाजायची न काहीच. म्हणजे फोन सांगते काय, की शेजारच्या मैत्रिणीला लावलेला सुद्धा लागत नव्हता. असं कधीच घडलं नाही. हे पहिल्यांदा आमच्या आयुष्यात घडलं, की जर हे इथं घडतंय तर यांच्यापर्यंत आपण जगलो का मरलो हे कोण येणार आहे बघायला? आणि कळणार कसं त्यांना, की इथं आमच्याबरोबर काय चाललंय? आणि त्यातनं फक्त मुलीच. फक्त मुलीच. आणि कोणीच नाही आजूबाजूला, सगळा एरिया सामसूम. सांगायचं कोणाला? बाहेर कुत्री भुंकतायत सगळंच. म्हणजे सगळेच आवाज आवाज इतके अजूनही डोक्यात घुमतायत नुसते. तो आवाज आठवला तरी अंगावर काटा येतो. बरं, मग तुमचं ते निघायचं प्लॅन झालं. मग पुढं काय घडलं? मग आम्ही गाडीत बसलो. गाडीत बसलो, म्हटलं आता एकदाचं आपण सुटलो. बरं, एवढ्या सगळ्या प्रकरणामध्ये फक्त तुम्हाला आवाज आले का काय पुढे काही गोष्टी घडल्या का पण? नाही, आवाज आले, जे काय म्हणजे टेबल खुर्च्या सरकवणं, भिंती याचे पडद्यांचे आवाज, दरवाजांचे आवाज, तेवढं दन 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 ती दरवाजा कंटिन्यू वाजवणं. पण तिला आम्ही प्रत्यक्ष नाही, पण शॅडो मात्र दिसली फास्टमध्ये जाताना. तेवढं मी पाहिलेलं आहे. पण मी माझ्या मैत्रिणींना सांगितलं नाही, की ती शॅडो मी पाहिली. का तर आधीच ऑलरेडी एक आजारीच होती, ताप आणि फणफणली होती. पुन्हा जर आपण हे सांगितलं तर आणखी तिसरी घाबरली, तर म्हणजे मग पुन्हा इथून बाहेर निघताना पण प्रॉब्लेम होणार. म्हणून मी ते तसंच मनात ठेवलं, काही कोणाला सांगायचं नाही. फक्त इथून आता आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर जायचं. आम्ही त्या गार्डला सांगितलं, तर तो म्हटला, "हे असलं काही नाही मॅडम, तुम्ही काही पण डोक्यात आणता. तुमच्या डोक्यात असेल ते आणि म्हणून किंवा तुम्ही काहीतरी वाचलं असेल म्हणून तुम्ही हे आम्हाला सांगतात, असलं काही घडलं नाही." अहो म्हटलं, "आमच्या बाबतीत इथं घडलंय म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय, म्हणून आम्ही हा विला सोडतोय. नाहीतर अजून आम्ही 4-5 दिवस राहिलो असतो." म्हणजे पैसे वगैरे दिले तरी तुम्ही ते अर्धवटच सोड. पैसे भरलेले सुद्धा आम्ही म्हटलं, "ते पैशावर पाणी सोडा, ते पैसे पण गेले खड्ड्यात. काही गरज नाही आहे. जीवच नाही राहिला तर त्या पैशाला करायचं आहे काय?" मग म्हटलं, "नाही बाबा, आता इथून पटकन हालायचं आपलं." आणि मग तिघींचं ठरलं. ती तापलेलीच होती. गोळ्या होत्या आमच्याबरोबर, तिला दिल्या. पण ती म्हणजे चालताना सुद्धा जे हात घट्ट धरलेले होते तिने काही सोडलेच नाही शेवटपर्यंत. फक्त म्हटली, "घरी जायचंय, घरी जायचंय, बास." आम्ही बसलो आणि मग आलो घरी. आल्यानंतर तो दिवस अगदी शांत घरी पोहोचलो ना, कोणाला काही सांगायचं नाही. आमच्यात ठरवलं, की हे जे आपल्या बाबतीत घडले ते कोणीही कधी काय सांगायचं नाही. नाहीतर आपल्याला सोडणार नाहीत घरचे. कारण हे असं घडलं तर सोडणार नाही ना. म्हणून अजूनही घरी सांगितलेलं नाही. आता इतकी वर्ष झालेत त्या बरोबर. घटनेला. पण कुठेतरी हे मोकळं व्हायला पाहिजे म्हणून सांगते. आणि तिथून पुढं तो दिवस गेला. 2 दिवसांनी पुन्हा ते सगळं मी आठवायचा प्रयत्न केला. काय आपल्या बाबतीत घडलं? काय झालं काय असे, की आपल्याला शॅडो पण दिसली, हे सगळं आपल्या बाबतीत घडलं. तर ते रात्री झोपल्यानंतर स्वप्नात आली आणि स्वप्नात आल्यानंतर ती म्हटली,
तुला मला काहीतरी सांगायचं होतं. म्हटलं, अरे ही तर आपल्या ओळखीची नाही, काही नाही आणि आपण ज्या ठिकाणी राहिलोय ती आपल्या स्वप्नात का म्हणून आणि कशासाठी येते? नात्यातली नाही, काय नाही, काय नाही. पण काय काय असं घडलंय? पण तुम्हाला कसं कळलं की ती स्वप्नात आलेली तीच होती म्हणून तिथल्या विल्यातली? कारण मी ते सगळं आठवलं ना, की तिथं असताना काय काय घडलं. आपल्या बाबतीत हे जे घडलं, हे खूप डेंजर होतं. पण आठवलं तर ते सगळं तो आवाज येते अजूनही. आठवल्यानंतर ती आली, अशी झपकन आली एकदम. आल्याबरोबर बापरे! तिचे ते डोळ्यावर ते सगळे केस, असं म्हणतात पांढरी साडी वगैरे, वगैरे. पण तिचं ते लूक काय असं पाहिलं नाही आम्ही. ते सगळे केस असे सोडलेले, फक्त एकटक ती अशी माझ्याकडे बघत होती आणि बोटाने फक्त अशी हे करत होती. तुला मला काहीतरी सांगायचंय. पण तुम्ही का निघून गेला? माझं का ऐकून घेतलं नाही? मग काय सांगायचं होतं तिला? मोठा प्रश्न पडला. असं काय घडलं असेल, जी आपल्याला आपल्या स्वप्नात येऊन तिला काहीतरी सांगायचंय? तर ती म्हटली, की माझ्या बाबतीत जे घडलं ते कोणाच्याही बाबतीत होऊ नये आणि तुम्ही तिघीच जणी होत्या. मी खरं तुम्हाला घाबरवण्यासाठी आले नव्हते, तर मी तुमच्या संरक्षणासाठी तिथं आले होते. आम्ही म्हटलं, पण हे संरक्षण आम्हाला माहीत नाही, की हे संरक्षण करत होते का काय? पण मी तिच्याशी बोलले, की "तू जर आली तर तू आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न का केला?" तर ती म्हटली, "घाबरवण्याचा प्रयत्न याच्यासाठी केला, की तुमचाही फायदा कुणी घेऊ नये, तुम्हालाही असं होऊ नये. माझा तर जीव गेलाय. मी अशीच भटकते. माझ्या आत्म्याला अजून शांती मिळालेली नाही. मी आणखी घाबरले. काय घडलं असेल?" उत्सुकता पण वाढली आणि विचार करायला लागले, की काय असं घडलं असेल? ती म्हटली, "मी तुमचं संरक्षण करत होते, की तुम्ही इथून निघा, थांबू नका. हा विला त्या लायकीचा नाहीये. जे माझ्या बाबतीत घडले ते तुमच्या बाबतीत घडायला नको. तर तुम्ही इथून बाहेर पडा. लवकरात लवकर बाहेर पडा." आणि त्यासाठी मी झटत होते आणि त्यासाठी मी तुम्हाला घाबरत होते, की भीतीने तरी तुम्ही लगेच निघून जाताल. तरी तुम्ही 3 दिवस राहिलात. का राहिला? तर मी म्हटलं, "नाही, आम्हाला वाटलं की असेच आमच्या मनाचे हे असेल, की काहीतरी असेल, की जाऊ देत म्हणून आम्ही काढले." पण नंतर आम्हाला जसं-जसं जाणवायला लागलं, जास्त भीती वाटायला लागली. "पण तू घाबरवलंस का?" सांगितलं ना, तुमचा फक्त जीव वाचवायचा होता. तुम्हाला इथून बाहेर काढायचं होतं आणि माझ्यासारखंच जर तुमचं झालं असतं, तर हे कुठेतरी थांबवायचं होतं. एक करशील? मी म्हटलं, "काय करायचंय?" "नाही, काय आहे ना, हे जे घडलंय, हे बाकीच्या तुझ्या 2 मैत्रिणी आहेत, पण त्या नुसत्या घाबरतात. मी पाहिलं. तू मनाने म्हणजे धीट आहेस. विचार करतेस, की काय घडलं? तू पुन्हा मला ते सगळं आठवून मला मनात का आणलंस तू हे? तू आणलं म्हणून मी तुझ्यात परत आले." हे मला सांगायचं होतं, की तिघींपैकी कोण अशी आहे, की जिला मी सगळं खरं सांगत. मग तिने ती सांगायला सुरुवात केली, की मीही अशी भटकत-भटकत आले. वाटला विला खूप सुंदर दिसला. आमचे मित्र-मैत्रिणी पण होते. पण आमच्यात भांडणं झाली म्हणून मी एकटी वेगळी राहिले, त्याच की नाही विल्यात? हां, तिथेच राहिली ती. पण थोडी, की मला नाही तुमच्यात राहायचं, सारखी भांडणं होतात त्यापेक्षा मी राहते. म्हणून फक्त 1 दिवसासाठी म्हणून मी तिथं राहिले म्हणे. पण हे म्हणे माझ्या बाबतीत खूप वाईट घटना घडली आणि समोर ती विहीर दिसते का? ते तिथं मला मारून टाकले, तुकडे-तुकडे करून. माझा आत्मा तिथंच आहे अजून. पण ते कळलं का कोणी केलं, काय केलं ते? नाही, ते काहीच कळलं नाही. ते कळण्याच्या आतच फक्त माझ्या आत्म्याला कुठेतरी शांती मिळावी. आता हे मी तुला का सांगतेय, की काहीतरी करा माझ्यासाठी. मुक्तीसाठी. हां. तर मी म्हटलं, मग हे घडलं, तर मग तू तुमच्या घरातल्यांपैकी कोणाला का नाही सांगितलं? किंवा त्यांच्यात जाऊन, स्वप्नात जाऊन, किंवा आई आपली असते ना,
मग आईला का नाही सांगितलं? नाही म्हणे. आई त्या ह्यानी धसक्यानी गेली असते म्हणून मी नाही सांगितलं. मी कोणालाच नाही सांगितलं. बाबा आजारी असतात. आईला सांगितलं तर अटॅक आला, काय झालं तर, म्हणून मी कोणालाच काही सांगितलं नाही. अजूनही मी तिथंच आहे. अजून आत्मा तिथं आहे. मग हिला मुक्ती कशी मिळणार? मग मी ठरवलं, तिला विचारलं, की तू मला सांग की मी काय करावं तुझ्यासाठी? मग ती म्हटली, एक काम करू शकतेस. फक्त आता आमच्या घरच्यांना माहिती आहे की मी नाही आहे जगात. पण मी कशी मेले, काय मेले हे बाकीचं काही सांगू नको. फक्त तुमची मुलगी गेली आहे आणि तिच्या आत्म्याला शांती द्या. फक्त बघा काय घडलं काय. म्हणून मी तिने सांगितलेल्या गावी गेले. सांगितलं होतं तिने कुठलं तरी नाव गावाचं, तर विसरले मी. त्या गावात गेले, चौकशी केली, तिच्या घरापर्यंत म्हणजे तुम्ही मग परत तुमच्या घरनं परत तिकडे प्रवास केला? हां, तिकडे प्रवास केला. प्रवास करून म्हटलं, आपल्यामुळं जर एखाद्याच्या आत्म्याला शांती मिळत असेल, तर का मिळत नाही? आणि मग तिच्या गावी गेले, तिथं चौकशी केली. तर तिचे वडील गेले होते, आईच होती. मग तिथं भेटले, बसले. म्हटलं, असं-असं तुमची मुलगी होती का? तिचा फोटो समोर पाहिला. तिने सगळं सांगितलं, तिचं घरचं नाव, पत्ता सगळं डिटेल. मग तिथं पोहोचल्यानंतर तो फोटो पाहिला, त्या फोटोला हार-बीर घातलेला सगळं पाहिलं. "पा तुमची मुलगी कशी गेली, काय गेली?" मी विचारलं. "ही माझी मैत्रीण आहे." तर म्हटलं, "मैत्रिणीसाठीच मी आले होते." ती म्हटली होती, "आईला भेटून ये गं." तर म्हणून मी आले होते. पण गेलेलं मला कळलं, म्हटलं भेटायला आली आहे. आधी अशी साधारण नॉर्मल चौकशी केली, तेव्हा त्यांनी सांगितलं की हो म्हणे, मैत्रिणींबरोबर गेली आणि काय झालं माहिती नाही, पण नाही आहे आत्ता ती सध्या जगात. म्हटलं ठीक आहे. पण म्हटलं तरीही तिच्या आत्म्याला शांती मिळावी अशी तुमच्या मुलीची खूप इच्छा आहे. तर इथं जर कोणी देवऋषी किंवा कोण असेल तर म्हटलं जाऊन बघा आणि काय असेल ते करा म्हणजे. म्हणून मग तिच्या आई ते देवऋषींकडे गेले. त्यांचे नातेवाईक पण, तिची मावशी पण होती. आता सध्याच्या काळात काय हे मानत नाही आहेत आणि आता कितपत कोणावर विश्वास ठेवायचा हे पण आहे. पण जे आपल्या बाबतीत घडतं ते आपण अनुभव फक्त सांगू शकतो. बरोबर. बाकी तर काही सांगू शकत नाही. आणि मग आम्ही तिथं पोहोचले. त्यांनी ते विचारलं. त्यांनी ते सगळं होम हवन केलं. ते सगळं त्यांनी मंत्र-विंत्र काय म्हटले असतील ते. आणि त्यानंतर तिला म्हणजे असं बोलायला लावलं. पण ते असेल बाबा काय त्यांचं ते, मी पाहिलं ते. सगळं केलं आणि मग तिचा आत्मा की मला फक्त मुक्ती हवी आहे. कारण आई समोर होती. काही घडलेलं सांगू शकत नव्हती. पण जे ते करत होते त्यांना ते सगळं कळलं. त्यांना ते सगळं दिसलं की तिचा कसं काय केलं आणि मग तिला ते मारून जिथं टाकलंय ती घटना दिसली. पुन्हा ते विहीर दिसली सगळं आणि मग तिथं जाऊन पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन ते सगळं अर्पण केलं. आणि आता मला असं वाटतंय की तिचा आत्मा शांत झाला असेल, कारण आता त्याला बरेच वर्ष झाले आणि आता ते फक्त ते डोक्यात राहतं की हे सगळं आपल्या बाबतीत घडलं बाबा, हे कोणा बाबतीत घडू नये. मग त्यावेळेस सगळेजण गेले होते होम हवन करायला. त्यावेळेस तुम्ही पण गेलते का त्यांच्याबरोबर? हो, गेले होते. आता ते काय मंत्र म्हणतात ते काय आपल्याला कळत नाही. पण त्यांच्याबरोबरच जाऊन तिथं ते सगळं केलं. फक्त एवढंच की मी त्या जागी गेले नाही बाबा पुन्हा. कारण मला ते परत अनुभवायचं नव्हतं. कारण ते सगळं दिसलं असतं. परत नको की ते पुन्हा आपल्या मागं नको काय. तिला आता मुक्ती पाहिजे होती. त्यामुळं तिला ती मिळाली असेल आणि मिळावी. बरं, मग त्याच्यानंतर काय स्वप्नात वगैरे आलं ना, आता काही त्रास पण नाही त्या बाईचा काय? नाही, आता काहीच नाही. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक काय आहे का अनुभव? हां, अजून एक किस्सा घडलाय माझ्या बाबतीत. म्हणजे लग्नाच्या आधीचाच तो पण. कामाला जात होते मी आणि जाताना असं ठरलं की नाही आज थांबूयात म्हणून मैत्रिणीकडंच. कारण उशीर होणार होता. मग म्हटलं आता आणि रात्रीच्या बसेस मिळत नाहीत म्हणजे तसं. ओला-विला मी शक्यतो करत नाही. त्यावेळेस काय ओला-विला हा प्रकार नव्हता. आत्ता मिळतंय, पण त्यावेळेस नव्हतं. मग म्हटलं नाही आता मैत्रिणीच्या घरी थांबूयात म्हणून. मग तसं मी कळवलं घरी की मी मैत्रिणीच्या इथं थांबते म्हणून. बरं, मैत्रिणीचे घर असं
एवढं काही त्यावेळेस काही एरिया काही गजबजलेला नसायचा, डेव्हलप नव्हतं. डेव्हलप नव्हता. म्हणजे काही ठिकाणी घरं, काही ठिकाणी म्हणजे मोकळी जागा, काही ठिकाणी गवत उगवलेलं, काय काय असंच. लाईट तसं हो, लाईट नाही. 3-3 वर्ष लाईट नाही तिकडं. लाईट नाही, पाणी नाही, काही नाही, काही नाही. आपलं ते गुंठेवारी छोटे घरं, त्या पद्धतीची घरं. एक घर इथं तर एक घर तिथं. आवाज दिला तर टपरी म्हणजे जवळजवळ 15-20 मिनटं चालल्यानंतर बस स्टॉप तिथं. आणि त्याच्यातनं पण पक्की काळेवाडी म्हणतात ना, म्हणजे अंधार, खूप अंधार आणि लवकर पोचायचं तिथं घरी, असा प्रकार होता. तरी तिला म्हटलं, "बाबा तुमच्या इकडं नको वाटतं यायला." ती म्हटली, "काय नाही गं, रोजचं पाय वाटे तर आपण लवकर जाऊयात." तर मी म्हटलं, "बरं ठीक आहे, आता उशीर होतोय म्हणून मी तुझ्या घरी येते, पण तुझ्या घरी नको वाटतं बाई." तर ती म्हटली, "काय नाही गं, चल." आणि म्हणे माझ्या मनात तर एक विचार खूप वाईट येतात, खरं सांगायचं म्हणजे का कोणास ठाऊक माहीत नाही. पण आम्ही चालत चाललो आणि ती पायवाट म्हटली, पण ती जंगला टाईपच होतं. दोन्ही बाजूनी गवतं उगवलेली, लाईट नाही, खांब-बिंब काही प्रकार नाही, लाईट नव्हतीच. त्यावेळेस मोबाईल हे काही नव्हते. आत्ता मोबाईल आलेत. आणि चालता अचानक एक बाई झाडाखाली दिसली. सगळे केस असे फिंदारलेले तिचे, असे डोळ्यावर. तिच्या तिच्या डोळ्यातनं असं रक्त पडतंय की काय असं वाटत होतं. पाहिलं, भीती वाटली. अरे मला दिसतेय, मी असं नजर असं बघते तिच्याकडं आणि मैत्रीण गप्पा मारत पुढे चालली आहे. मी थांबली आहे आणि ती मला पुढे चल म्हणते. तरी मी त्या बाईकडेच पाहते. मग हिला का दिसली नाही, मला का दिसली? माझ्या मनात विचार आला, मलाच का दिसतंय? काय मला माहीत नाही. काहीच कळत नाही. आता पुढे गेलो, पण मी तिच्याकडं परत वळून पाहिलं. परत ती स्पीडनी अगदी माझ्या बरोबरीने चालायला लागली. बापरे! म्हटलं, हा काय प्रकार होतोय? बरं घरी पोहोचायला अजून 10 म्हटलं किती वेळ लागेल गं? ती म्हटली 10-15 मिनिटं अजून चालायचंय. अरे पाऊल वाट ती एवढीशी, अंधार, पायाखाली काय येतंय का काय त्याची भीती. ते तर बाजूलाच राहिलं. मला बाकीचं पायाखाली आलेलं आवडत नाही, पण त्याची भीती. पण ती बाई दिसली ना, सगळं बाकीचं विसरले, अंधारही विसरले, पण ती बाई फक्त अशी एकटक माझ्याकडं बघत होती. बापरे! थरथरून घाम फुटला. एवढी थंडीचे दिवस होते, अंधार लवकर पडायचा, पण मला घाम फुटला होता. आणि घरी पोहोचल्यानंतर मात्र मला थोडंसं थंडी पण वाजून आली. तिला मी म्हटलं, "अगं मला चालता आहे ना, तुमच्या इथं काय घडलंय का गं?" तर ती म्हटली, "नाही." "का गं?" नाही म्हटलं, येताना झाडाखाली ना ते मोठं तू म्हणते ना 100 वर्षापूर्वीचं झाड, कसलं झाड आहे का ते? बाई त्या खाली बाई दिसली गं मला. अगं जाऊ दे गं, इथं ती अशीच लोकं गप्पा मारतात. तू काय ऐकलंय का? मी नुसतं ऐकलंय. तू पाहिलंय कसं? मला बरी नाही दिसली आणि तुला दिसली. अगं म्हटलं, पण मला ती दिसली. माझ्याकडे ती एकटक बघत होती आणि नंतर मग तिने बोट केलं असं. मी म्हटलं, माझ्याकडे तिने हात पण दाखवला. मला काही कळेनाच. काय घडतंय काय काहीच कळत नव्हतं. त्याच्यानंतर मग तिच्या आजीला सांगितलं दुसऱ्या दिवशी, की "आजी, ही जी मैत्रीण आहे ना माझी, तिला ती दिसली." आजीला सगळं माहिती होतं, ती कोण आहे, काय आहे, कुठली आहे. पण ती तिला दिसली. मग ह्या पोरीला ही कशी काय दिसली? मग आजीनी बडबड केली. काय कळत नाही, काय नाही. उठतात सुटतात कधीच्या चालतात घरी आपल्या बोंबलत. सांगितलं होतं ना बघू नका म्हणून. ती म्हटली, "बाई, या पोरीला तिच्या घरी व्यवस्थित सुखरूप सोडव. बाकीचं काय विचारू नको. पण ती जी आहे दिसली. आता म्हणे ही जर तापली, काय झालं, तर तिच्या घरच्यांना सांगा, की बघा म्हणून कुठेतरी काहीतरी आणि काहीतरी उतरून टाका म्हणून." तर म्हटली, "का गं?" नाही म्हणे, "ती जी आहे तो आत्मा चांगला नाही आहे." तर म्हणे, "का आत्मा चांगला नाही म्हणजे?" नाही म्हणे, "ती ज्याला धरते त्याला घेऊनच जाते." बापरे! बरं चालता थोडी अडखळले मी आणि पडले ना, पडले तर असं पडले, परत उठले, परत पडले आणि ते असं ओढतात ना, "अरे मला ओढू नका, मला लागतंय, ती खडी टोचतीये."
मला त्रास होतोय, मी बोलतीये, पण त्या बोलण्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. मी बोलतीये, ओरडतीये, माझं मला कळतंय की मी बोलतीये, पण मग बाकीच्यांना काय ऐकायला येत नव्हतं. आणि ती म्हणते, "अगं उठ ना, तू पडलीस, उठ." मी हात देतेय, पण त्यावेळेस दुसऱ्याने मला हात दिला. मी त्याला हात नाही दिला. मी माझा उठण्याचा प्रयत्न करत होते. कारण तो तिला दिसत नव्हता, तो माणूस होता कोणतरी आणखी एक. हात त्याने दिला नाही मला. "उठा, उठा." मी म्हटलं, "हा कोण? आणि मग हिला का दिसत नाही? मला का दिसतोय?" मी पटकन उठले, परत पडले, उठले, पण मला असे सगळं खरबडीत झालं होतं. सगळ्या जखमा झाल्या होत्या चेहऱ्याला. एक साईड माझी अशी सोलटली गेली होती. बापरे! ते चांगलं सुजलं होतं. जवळजवळ आठवडाभर ती सूज होती. आणि हे सगळं घडलं. घरी गेले आणि सांगितलं की त्या दिवशी अमावास्या होती आणि त्या दिवशी जो तिथं जातो आणि ज्याला ते दिसतं ती घेऊनच जाते. तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्ही वाचलात. बापरे! स्वामी समर्थांची कृपा. बरं, मग घरच्यांनी काय तुम्हाला ओरडले वगैरे नाही का, तुम्ही रात्रीच वगैरे फिरत होता म्हणून? नाही, ओरडले नाहीत. त्यांना मी सांगितलं असं-असं घडले. ते हसत होते, की "तू मनात आणते तसं तुला दिसत असेल." पण हे मी स्वतः अनुभवलंय. आणि जखमा आहे ते त्यांनी पाहिल्या. सगळ्या जखमा माझ्या चेहऱ्यावर होत्या आणि चेहरा खूप सुजलेला होता. एक 5 दिवस मी तो त्रास काढला. मग त्या बाईचं वगैरे कळलं का, ती बाई कोण होती, काय होती ते? नाही, ते काहीच कळलं नाही कारण त्या फंद्यात पडलं नाही. पण तिचा जीव फक्त ती गाडीवरून उतरली, असं म्हणतात ती बाई गाडीवरून उतरली आणि ओढणी म्हणजे तिची ओढणी अडकली म्हणून ती काढायला गेली आणि मागच्या ट्रकने तिला धडक दिली आणि ती तिथं जाग्यावर गेली. तर तिचा आत्मा त्रास देतोय. मग तुमच्या व्यतिरिक्त पण अजून लोकांना दिसते का ती? नाही, तिथं जो माणूस पडतो ना त्याला काही ना काही होतंच. एकतर तो जातोच आणि तीच घटना दुसऱ्या दिवशी एक म्हातारा माणूस तिथं पडला त्याच ठिकाणी बरोबर. अजूनही मी तिथून जाताना स्वामी समर्थांचा जप करते. अजूनही त्या जागेतनं जाताना. त्या ह्याचं काय झालं, म्हातारं मग ते पडलं, मग काय झालं? कुठल्या? तुम्ही बोलले ना आता त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी अजून एक म्हातारं हां, पडलं. पण ते कळलं. मी म्हटलं, "नाही बाबा, आपण तर नाही जाते." मग मुलीने सांगितलं, की "तू जी जागा सांगितली होती ना, त्याच ठिकाणी आणखी एक म्हातारा पडला. त्याला पण तसंच लागलेलं आहे." हे कसं काय? काहीच समजलं नाही. मग त्याच्यानंतर काय प्रॉब्लेम वगैरे काय नाही झाला? नाही, त्यानंतर मी त्या जागेतनं पुन्हा गेलीच नाही. ती एक भीती बसली, की ते पुन्हा होऊ नये. बरं, तर हे होते तुमचे अनुभव. तर मित्रांनो, हे होते ज्योती मॅमचे अनुभव आणि हे अनुभव खूपच भयंकर होते. आणि तुम्हाला या अनुभवातनं काय काय शिकायला भेटलं की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि मॅमसारखं जर यायचं असेल पॉडकास्टसाठी तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, नक्की ती भरा आणि तुम्ही पॉडकास्टसाठी आपल्या स्टुडिओवर येऊ शकता विथ फॅमिली. तर चला आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.